विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण मराठी नाट्यात्मक साहित्य या BA द्वितीय वर्षातील अभ्यासपत्रिकेतील ग्लोबल आडगाव ही एकांकिका अभ्यासत होतो. ग्लोबल आडगाव या एकांकिकेतील 3 प्रवेश आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. त्या प्रवेशामध्ये घडणाऱ्या घडामोडी आपण आतापर्यंत समजून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण प्रवेश चौथ्या प्रवेशामध्ये आपण या तासामध्ये अभ्यास करणार आहोत. आपण यापूर्वी पाहिलं की एकांकिकेचे जे लेखक आहेत अनिल कुमार साळवे यांनी अत्यंत वेगामध्ये पहिल्या प्रवेशात जनाबाई आणि कौतिक यांचं जे कुटुंब आहे, चौकोनी कुटुंब, याची मांडणी केलेली आहे. यामध्ये त्याची मुलगी असलेली राधा, त्याचा दुसरा मुलगा असलेला दासू आणि त्याचा सगळ्यात मोठा मुलगा असलेला पंढरी आणि त्यांचा एक लंगडा बैल यांचे परिचय या एकांकिकेमध्ये त्यांनी करून दिलेला आहे. पहिल्या अंकामध्ये, दुसऱ्या अंकामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या अंकामध्ये कौतिकच्या कुटुंबाचं दारिद्र्य सांगत असतानाच त्याचा शेजारी जो आहे आप्पा, तो देखील कसा दरिद्री झालेला आहे, शेतीच्या व्यवसायामध्ये त्याची सुद्धा किती दयनीय अवस्था झालेली आहे, हे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कौतिक जसा 5-6 बँकेचे कर्ज घेऊन दरिद्री आहे, त्याचं घर पडलेलं आहे, बैल लंगडा झालेला आहे, तो सुद्धा सडत चाललेला आहे. एका पद्धतीनं बैल म्हणजे त्याच्या शेतीचं प्रतिकात्मक केलेलं वर्णन आहे. जसा बैल संपत आहे त्याच पद्धतीने त्याची शेती सुद्धा संपत आहे. आप्पाचीही तीच अवस्था आहे. त्याच्या पत्नीला बिमारी झालेली आहे आणि तो सुद्धा, आप्पा सुद्धा व्याधीनं ग्रस्त आहे आणि अशा वेळेस काही पैसे मिळतील का या अपेक्षेनं तो कौतिककडे येतो. याच दरम्यान या सर्व गावातील लोकांना सरकारी अधिकाऱ्याकडून पत्र येतं की ते पाहायला येणार आहेत शेती. सर्वांना अशी आशा वाटते की सरकारकडून दुष्काळाची काही मदत मिळेल. परंतु आपण तिसऱ्या अंकामध्ये पाहिलं की सरकारी मदतीपेक्षा त्यांची जमीन अधिग्रहण करण्यासाठी त्यांचे अधिकारी येतात. चीनी कंपनी त्यांच्या गावाच्या पायथ्याला स्वतःची सेज या अंतर्गत जमीन मिळवते आणि सरकार ती जमीन देते आणि सरकारनं ही जमीन परस्पर कशी काय विकली याविषयीची प्रश्नार्थक मांडणी, चिंतनात्मक मांडणी आणि या अनुषंगानं शेतकऱ्याची असणारी दयनीय अवस्थेची मांडणी या तिसऱ्या अंकामध्ये त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी सेज हा एक खास नियम आहे ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हणतो. स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सरकारकडे असं अपेक्षित होतं, ही संकल्पना एक 5-10 वर्षापूर्वीची आहे. 10-15 वर्षापूर्वी सेजची एक स्कीम निघाली होती आणि त्या स्कीमच्या अंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा तो एक प्रकार होता. त्यामध्ये चीन, अमेरिका या वेगवेगळ्या देशातील कंपन्या उभारण्यासाठी त्यांना खूप मोठी जमीन सरकारतर्फे दिली जायची. समजा सरकारला जर असं वाटलं की परभणी जिल्ह्यामध्ये, एखाद्या कंपनीला असं वाटलं की परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना त्यांची गुंतवणूक करायची, त्यासाठी त्यांना 200 एकर जमीन पाहिजे किंवा 500 एकर पाहिजे किंवा 1000 एकर पाहिजेत, तर ती जबाबदारी सरकार घ्यायचं. चीनी कंपनी ज्या ठिकाणी सांगेल त्या ठिकाणची जमीन सरकारनं अधिग्रहित करायची आणि मग ती जमीन त्या कंपनीकडे द्यायची. मग त्या कंपनीवर एक स्पेशल पद्धतीचं नियम व्यवस्था, तिथले कायदे कानून आणि त्या कंपनीची व्यवस्था लावली जाईल
अशा पद्धतीची एक ती सेज नावाची एक स्कीम होती आणि त्या स्कीमला विदेशातील भरपूर कंपन्यांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी हजारो हेक्टरवर या सेजच्या माध्यमातून परदेशी गुंतवणूक आली. काही ठिकाणी फक्त जमिनी बळकावल्या गेल्या तर काही ठिकाणी उद्योगसुद्धा उभे राहिले. तर याच्या विरोधात महाराष्ट्रातून विशेषतः खूप मोठं आंदोलन झालं. इथल्या शेतकऱ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं की आमच्या जमिनी सरकारनं परस्पर विकू नये. बाहेरची कंपनी येत असेल तर त्यांच्यासोबत करार करण्याचा अधिकार हा इथल्या शेतकऱ्याचा आहे, स्थानिक माणसाचा आहे, शेती द्यायची का नाही द्यायची. कारण जशी विदेशी कंपनी सरकारला पैसे मिळवून देते तसेच शेतकरी सुद्धा पैसे मिळवून देतो, उत्पन्न काढतो. असा हा तो भाग होता. आणि त्या काळामध्ये खूप सुपीक जमीन आणि काही पडीक स्वरूपाची जमीन देखील या कंपन्यांनी बळकावली. तर अशा पद्धतीनं हा सेजच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याच आंदोलनाची एक प्रातिनिधिक स्वरूपातील मांडणी, त्या शेतकऱ्यांनी केलेला संघर्ष हा या एकांकिकेमध्ये लेखकानं मांडलेला आहे. तर पंढरी हा बोर्डिंगमध्ये शिकणारा एक मुलगा आहे आणि तो अतिशय आक्रमक पद्धतीनं स्वतःचे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर एकंदरीत हे वातावरण आणि आतापर्यंत आलेला विषय यावरून आपल्याला लक्षात येतं की लेखकाला सेझच्या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे त्यांचे प्रश्न या एकांकिकेमधून मांडायचे आहेत. तर जेव्हा प्रवेश सुरू होतो चौथा, तेव्हा आप्पा निघून गेलेला आहे. पंढरी आणि त्याचे कुटुंब कौतिक, जनाबाई, राधा हे कुटुंब आहे तिथे आणि त्याच घरामध्ये ही एकांकिका सुरू होते. राधा जी आहे ती मोकळ्या घागरी घेऊन परत येते. आपण पाहिलं की त्या गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि दररोज वनवन भटकण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी राधाला जावं लागतं. फक्त एकच दिवस तिचे वडील कौतिक जातात तर ते सुद्धा पाणी आणू शकत नाहीत. यावेळेस तर राधा सुद्धा मोकळी घागरी घेऊन येते. त्यावर जनाबाई विचारते, काय ग, काय झालं पाण्याला? राधा म्हणते, माय, लोक गाव कामून सोडायलेत. जनाबाईचा एक प्रश्न आहे की पाणी काय झालं, पाणी काऊन नाही आणलं. आणि राधाचा वेगळाच प्रश्न आहे की लोक काऊन सोडायलेत, गाव काऊन सोडत आहेत. जनाबाई म्हणते, आपलं पुरं गाव इकलंय. म्हणजे? जनाबाई म्हणते, एका कंपनीनं इकत घेतलंय, लोक गाव सोडू चाललेत. राधा म्हणते, माय, रत्ना, गोदा, अक्का, दुमी आता पुन्हा गावात कधी येणार नाहीत का ग? जनाबाई मान हलवते. राधा म्हणते, कुठं जातात हे लोक? जनाबाई म्हणते, जिथं राहायची सोय होईल तिथं. जनाबाई म्हणते, जिथं राहायची सोय होईल तिथं. राधा विचारते, माय, आपल्याला बी गावातून हाकलते ना ग? आता चौथ्या प्रवेशामध्ये, तिसऱ्या प्रवेशामध्ये आपण पाहिलं की सरकारी अधिकारी आले आणि त्यांनी जमीन तुमच्या विकत घेतलेल्या आहेत हे सांगितलं आणि बहुतांश गावकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या आहेत. कारण की एक तर ते कर्जबाजारी आहेत, मुळातच त्यांना पैशाची गरज आहे आणि तिथे दुष्काळ परिस्थिती आहे. अशा वेळेला गाव सोडून निघून जाणं, चांगले पैसे घेऊन जे थोडेफार पैसे उरतील त्याच्यातून दुसऱ्या गावी जाऊयात, शहरात राहूयात, तिथे राहूयात, असं काहीतरी नियोजन केलं असेल म्हणून सगळं गाव सोडून जात आहेत. परंतु जनाबाई आणि कौतिक आणि त्यांचा मुलगा पंढरी यांनी कठोर निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ते सोडून जायला तयार नाहीत. आणि तोच प्रश्न की हे कुठं जात आहेत, तर ते म्हणते जिथं राहता येईल तिथं. पण राधाच्या मनामध्ये जो एक भीतीचा प्रश्न आहे तो म्हणते, माय, आपल्याला बी गावातून हाकलते ना का ग? आपल्याला सुद्धा हाकलून देतील का? हाकलून देणे हा एक मोठा प्रकार आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे तिचा. जनाबाई म्हणते, नाही राधा, आपण जमीन सोडणार नाही. आता तिने निर्धार केलेला आहे की आपण जमीन सोडणार नाही. दासू तितक्यात येतो.
दासू आता पाहिला आपण मागच्या अंकामध्ये, हा झोपलेला होता तिथं आणि वडील जेव्हा म्हणतात की तू कामाला जाय, तेव्हा तो उलट उत्तर देऊन सांगतो की तुम्ही शिकला नाही त्याच्यामुळे तुमचं दारिद्र्य आलेलं आहे, मी तर माझं शिक्षण पूर्ण करणार आहे. असा हा दासू दप्तर घेऊन गंभीरपणे प्रवेश करतो आणि म्हणतो माय. पंढरी म्हणतो दासू काय रे वागा, तुझा मास्तर बी आता येणार नाही का शाळेत? आता तिथं पंढरी सुद्धा बसलेला आहे. पंढरी म्हणतो की तुझं काय झालं अडचण? आप्पा म्हणतात नाना माय, आता गावात शाळा कधीच भरणार नाही. आप्पा जो आहे तो त्यांचा शेजारी, तो सुद्धा तिथंच आहे आणि तो म्हणतो की शाळा भरणार नाही. अधिकची माहिती देतो. जनाबाई म्हणते का र? दासू म्हणतो माझी शाळा पाडायलेत माय. शाळेतला बोर्ड गाडीच्या चाकाखाली चिरडत जात होता. भीतीडाच्या पोटात लोखंडाच्या पारी खुपसीत होते माय. कौलारूंचा चेंदामेंदा करीत होते. आता मग ही शाळा तीच नसन. मया दोस्ताईचे आवाज कधीच ऐकू येणार नाहीत. माय माझी शाळा यांनी गिळून टाकली. मायाकडं बघून बघून रडत होती मै शाळा माय. आणि तो रडायला लागतो. याचा अर्थ बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांची शेती आणि त्यांचं घर अर्थात गाव त्या कंपनीला दिलेलं आहे. कंपनी स्वतःचं काम सुरू केलेलं आहे कंपनीनं वेगात, किंवा सरकारी पातळीवरून उद्ध्वस्त करण्याचं, बांधकाम उद्ध्वस्त करण्याचा निर्णय झालेला आहे आणि शाळा तोडली जात आहे. त्याचं त्याला दुःख झालेलं. गावातले लोक तर सोडून गेलेलेच आहेत, जात आहेत. पंढरी म्हणतो नाना, आप्पा गाव सोडून चाललाय, भेटायला आलाय शेवटचा. म्हणजे आप्पा कशाला आलाय तिथं? तर त्यानं सुद्धा त्याची जमीन विकलेली आहे आणि पैसे घेऊन तो निघालाय. शेवटचा भेटायला तो आलेला आहे. आप्पा तितक्यात येतो आणि आप्पा म्हणतो, कौतिक म्हणतो का रे आप्पा, तू त्या कंपनीला जमीन दिलीस काय? आप्पा म्हणतो होय. कौतिक म्हणतो मला सोडून चाललास का गाव? आप्पा म्हणतो नाना सारे लोक गेले, म्या राहून काय करू? कौतिक म्हणतो शेतकऱ्यांनी जमिनीत धानाबरोबर जिंदगी काढली, आता गाव मातीत गाडायचंय काय? म्हणजे एक तर तुम्ही सगळी जमीन सोडलीत आणि आता गाव सुद्धा सोडून चाललात. आप्पा म्हणतो मनातल्या मनात घुसमट व्हायली आहे, जीव सपक झालाय असं जगून. दुष्काळ पडला की जीव घाबरून जातो. अनाथ लोकायला तरी आधार देणारे आहेत, पण शेतकऱ्याला कुणी आधार देईना. या ठिकाणी शेतकऱ्याला कुणी आधार देत नाही, हे एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे आप्पानं. की शेती विकू नका, गाव सोडून जाऊ नका, हे सांगणं सोपं आहे. परंतु जेव्हा दुष्काळ पडतो, जेव्हा रोगराई येते, तेव्हा मात्र त्याला कोणीच विचारत नाही. आणि ही भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. यावर पंढरी जो शिकलेला आहे, बोर्डिंगमध्ये राहतो, त्याला एक ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. तो म्हणतो आप्पा जमिनी विकू नका, सेज विरोधात आपण आंदोलन करू ना. आता हा शिकलेला आहे, त्याच्यामुळं त्याच्या मनातली जी आकलन क्षमता आहे, त्याची परिस्थितीला समजून घेण्याची, ती थोडीशी जास्त आहे. पारंपरिक जे शेतकरी आहे, त्याचे वडील, त्याचे शेजारी पाजारी जुने लोक, त्यांना सरकारच्या विरोधात काही करावं, निर्णय बदलण्यासाठी काय आंदोलन करावं असं ज्ञान नाहीये. परंतु पंढरी मात्र त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला तयार आहे. यावर आप्पा म्हणतो जिंदगीभर लोकांनी आपला फक्त आंदोलन करण्यासाठीच वापर केला व अजून कुणाकुणाचे झेंडे धरावे भाऊ. म्हणजे त्याला खूप प्रौढ आहे आप्पा. आणि म्हणून जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो सांगतो की आयुष्यभर लोकांनी आंदोलन करण्यासाठीच वापर केला. म्हणजे स्वतःचे राजकीय हितसंबंध, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला गेलेला आहे. अगदी स्पष्टपणे इथं आप्पा सांगतो. कौतिक जो आहे तो त्याच्यावर म्हणतो आप्पा तू या वावरात अण्णा आणि मायची समाधी होती ना. आता कौतिकने इथं महत्वाचा मुद्दा मांडला
की आप्पाच्या वावरात काय होतं, वावरात अण्णा आणि आईची म्हणजे त्याच्या आईची आणि वडिलाची समाधी होती ना. आप्पा त्याच्या पाया पडतो. म्हणजे आप्पा त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. जनाबाई म्हणते, पोरं बाळ न धुरपता कुठे आहेत, पोरं बाळ न धुरपता कुठे. धुरपता हे त्याच्या पत्नीचं नाव आहे. आपण मागच्याच अंकामध्ये पाहिलं होतं 2 नंबरच्या प्रवेशामध्ये की धुरपता जी आहे ही सुद्धा बिमारीनं ग्रस्त झालेली आहे. तिला कॅन्सर असावा पोटाचा असा डॉक्टरांचा अंदाज आहे. परंतु तिला व्यवस्थित करण्यासाठी आप्पाकडे पैसे नाही आहेत. मुलाबाळांचा उल्लेख इथं आलेला आहे, परंतु त्याला किती मुलं बाळ आहेत हे काही आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं नाही आहे लेखकानं, किंवा त्यांचा तिथं प्रवेश आलेला नाही. जनाबाई विचारते तेव्हा आप्पा म्हणतो, टर्कीत बसले. टर्कीत म्हणजे टर्कात. ट्रक जो असतो त्याला बोलीभाषेमध्ये टरक असं म्हणतात. मग टर्कीत बसलेत. रडू येईन म्हणून भेटायला नग म्हणलेत. म्हणजे परस्परच जायचे, त्यांची हिंमत नाही. आप्पा जाण्यासाठी निघतो. पुन्हा एकदा वळून पाहतो. भाव गंभीर वातावरण निर्माण होते आणि अंधार होतो. म्हणजे अशा पद्धतीनं या 4थ्या प्रवेशामध्ये गावातले लोक गाव सोडून जात आहेत. सरकारी कर्मचारी किंवा कंपनीचे कर्मचारी शेतासगट गावातल्या सार्वजनिक संस्था बांधकामं सुद्धा पाडत आहेत आणि गावकऱ्यांचं पलायन होत आहे. गावकरी गाव सोडून जात आहेत. असं एकंदरीत चित्र या 4थ्या प्रवेशामध्ये लेखकानं चित्रित केलेलं आहे. 5व्या प्रवेशामध्ये आता उरलेले जे कुटुंब आहेत त्यांचं काय होतं हे इथं पाहायला मिळतं. आता पंढरीनं सुरुवातीलाच मागच्याच तासामध्ये आपण पाहिलं, मागच्याच अंकामध्ये पाहिलं या की पंढरी सेजच्या विरोधात लढा द्यायला तयार आहे. सरकारी निर्णय बदलावा यासाठी लढा द्यायला तयार आहे. आणि 5व्या प्रवेशामध्ये त्याचा नेता झालेला दिसून येतो. तो पंढरी म्हणतो, हे बघा शेतकरी बांधवांनो. 5व्या प्रवेशात तो म्हणतो, त्याचंच भाषण आहे. हे बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या काळ्या मायला ऐकून असे इस्थापित होऊ नका. काळी माय म्हणजे शेती आणि इस्थापित म्हणजे विस्थापित होणं, म्हणजे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाकडे जाणं जिथं आपलं गाव नाही, मूळ गाव. विस्थापित होऊ नका. इथं आपल्याला गुलाम करण्याचे कट कारस्थान रचलं जात आहे. पूर्वी परक्यांनी आपल्यावर छुपे आक्रमण करून आपल्यावर सत्ता स्थापन केली होती आणि आता हे सेज नावाचं छुपा आक्रमण आमच्या जीवावर धारदार बाणासारखं वार करते. या सेजला आपले कायदेच लागू होत नाहीत तर हा सेज आमचा कसा असेल. लोकशाहीला साखळदंडांनी बांधून ही हुकुमशाही सापासारखी डोकं वर काढू पाहत आहे. एक लक्षात ठेवा, भांडवलदारांना जमीन निकाल तर पदरात गुलामगिरीशिवाय काहीच पडणार नाही. इथं फक्त मालक बदलला जात आहे, गुलाम तेच आहेत हे लक्षात ठेवा. आता या पंढरीनं एकाच या भाषणाच्या संवादामध्ये, आता अर्थात पंढरी हे जे बोललेलं आहे ते शेतकरी बांधवांनो असा उद्देशून बोललेला आहे. याचा अर्थ तो सभेमध्ये आहे. सभेमध्ये आहे म्हणजे जमिनी न विकणारे अनेक शेतकरी त्याच्यासोबत आहेत, गावातील असतील किंवा बाहेरगावचे असतील, आणि तो सेजच्या नियमांना विरोध करतोय. सेजच्या नियमांना विरोध करण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे सेज मध्ये ज्या कंपन्या येतील त्यांना भारतीय संविधानाचे कायदे लागू नव्हते. जर एखाद्या कंपनीनं 2000 एकर शेती घेतली हेक्टर आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं चोरी केली त्या सेजच्या कंपनीमध्ये किंवा काही भ्रष्टाचार केला तर ती कंपनी ज्या देशाची असेल, समजा चीनमधली ती जर कंपनी असेल तर चीनी नियम, चीनी कोर्ट कचेऱ्या तिथं लागू पडतील, भारताच्या कोर्ट कचेऱ्या तिथं लागू पडणार नाहीत असा तो नियम होता. आणि तो साहजिकच भारताच्या सार्वभौमत्वाला अडचणीत आणणारा होता. आणि तो एक फार महत्त्वाचा मुद्दा या एकांकिकेमध्ये लेखकानं मांडलेला आहे.
आता याच्यानंतर कौतिक सुद्धा त्या नेतृत्वामध्ये, त्या चळवळीमध्ये सहभागी झालेला आहे. कौतिक सुद्धा त्याच शेतकऱ्यांना उद्देशून म्हणतो, तुमच्या असल्या जुलमी धोरणांनी अगोदरच आम्ही मरायला लागलोत. आता कुणाला उद्देशून म्हणतोय हा? तर सरकारला. आम्ही पार खचून गेलोत. तुम्हाला सोन्याचं नाणं देणारा उद्योगपती प्यारा वाटू लागला. पोटाला अन्न देणारा शेतकरी आज डोईजड झाला होय. आम्ही पार बर्बाद होत चाललोत. तुम्ही आमचे कारखाने विकले, मंडळ विकले, लाईट विकली. कारखाने विकले म्हणजे जे शेतीचे कारखाने होते, सहकारी साखर कारखाने, ते सुद्धा आता प्रायव्हेटायझेशन चालू आहे त्याचं. सूतगिरण्या होत्या त्या सुद्धा प्रायव्हेटायझेशन केलेले. मंडळं, वेगवेगळी बियाणं महामंडळं, शेतीच्या प्रगतीसाठी काही महामंडळं तयार करण्यात होती. लाईट विकली म्हणजे लाईट सुद्धा ही सरकारी होती, त्याचं सुद्धा आता महामंडळ झालेलं आहे. त्या अनुषंगाला म्हणतोय, सऱ्याला अमृत पाजणारी निर्मळ नदी पण विकली. नदी विकली याचा अर्थ धरणं बांधले, धरणावरचं पाणी विकलं. आम्ही इथले रहिवासी असल्याचा एकच पुरावा होता, आमच्याकडे असलेली जमीन. आता ती पण विकून आम्हाला उपरे करा आणि हाकला देशाच्या बाहेर. उरली फक्त हवा, ती पण विकून टाका, म्हणजे गुदमरलेला जीव तेवढा मोकळा होईल. आमच्या गरिबीची अशी चेष्टा करू नका. आता कौतिक ज्या पद्धतीनं बोलतोय आणि पंढरी ज्या पद्धतीनं बोलतोय 5व्या प्रवेशामध्ये या, तर तो त्याच्या मनातील राग आहे. आणि एका पद्धतीनं लेखकच शेतकऱ्यांच्या एकंदरीत परिस्थितीविषयी भाष्य करताना आपल्याला दिसून येतो. पंढरी त्याच्यावर परत पंढरी बोलतो, गावावर बुलडोजर चलवण्या अगोदर मह्या अंगावर चलवा. म्हणजे याचा अर्थ आता एकीकडे शेतकऱ्यांची फळी तयार झालेली आहे गावातल्या लोकांची, जे की शेती विकून गाव सोडून जायला तयार नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला सरकारी अधिकारी गाव पाडायला आलेले आहेत. म्हणून पंढरी त्यांचं नेतृत्व करताना म्हणतो, गावावर बुलडोजर चलवण्या अगोदर मह्या अंगावर चालवा. अजून गावातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या नाहीत. आता इथं आपल्याला लक्षात आलं की शेती न विकणारा हा काही केवळ कौतिक नाहीये, तर अनेक शेतकरी आहेत ज्यांनी शेती विकलेली नाहीत. मग काय बाकीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची काय? म्हणजे तुम्ही शेती विकत घेतलं, तुम्ही शेतामध्ये राहा, गाव कसं तुम्ही उद्ध्वस्त करू शकता, शाळा कशी काय पाडू शकता, सार्वजनिक ठिकाणं कशी काय उद्ध्वस्त करू शकता? करू शकत नाही. हा एक साधा तर्क आहे पंढरीचा, कारण गावात आणखीन सुद्धा लोक राहतात. मग अधिकारी त्याला म्हणतात, तुम्हाला फक्त तेच जमते, दारू पिऊन मेले तरी आत्महत्या केली म्हणतात. आता यांना प्रश्न केलेला आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का? तर अधिकारी म्हणतात की दारू पिऊन एखादा माणूस मेला तरी आपण त्याला आत्महत्या म्हणतो. आता ही अधिकाऱ्याने केलेला आक्षेप आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या आत्महत्येविषयी जे विधान केलं जातं, शेतकऱ्यांना दोष देणारा जे विधान केलं जातं की शेतकरी दारू पितात, त्या वाईट सवयी असतात, ते मेल्या आणि त्याच्यामध्ये ते मरतात, आणि तरी तुम्ही त्याला आत्महत्या म्हणता, असं एक थोडंसं विकृत विधान शेतकऱ्याविषयी मागे केलं गेलेलं होतं. तेच या अधिकाऱ्यांच्या तोंडून इथे एकांकिका लेखकानं लिहिलेलं आहे. पंढरीला याचा राग येतो आणि पंढरी त्याचं कॉलर पकडतो आणि म्हणतो, अधिकारी म्हणतो, एका अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा परिणाम माहीत आहे का तुला? अरे जेलमध्ये सडशील. पंढरी म्हणतो, अरे हट, शेतकऱ्याची निंदा करतो, त्याचा अपमान करतो काय? दोघांमध्ये झटापट होते आणि ते दोघं विंगेत जातात. विंगेत म्हणजे स्टेजवर ते काही मारामारी करत नाहीत, पकडापकडी करतात. आणि मग झोपडीवर प्रकाश पडतो आणि राधा जोरात ओरडते. झोपडीवर प्रकाश पडतो म्हणजे झोपडी जाळण्यात आलेली किंवा तोडण्यात आलेली आहे, आणि राधा जोरात ओरडते किंवा राधा तिच्या घरामध्ये आहे. पंढरी जेलमधून सुटताना दिसतो. म्हणजे एवढ्या सगळ्या घटना या 5व्या प्रवेशामध्ये त्याने केलेल्या आहेत. 5व्या प्रवेशामध्ये आपल्याला लक्षात येतं की जास्त पात्र न वाढवता आणि जास्त वेळ न घालवता एकांकिका लेखकानं अगदी थोड्या वेळात, वेगात हा प्रवेश संपवलेला आहे. आणि तो संघर्ष सुद्धा उभा केलेला आहे की सगळेच गावकरी गाव सोडून जात नाहीयेत, सगळेच गावकरी जमिनी विकत नाहीयेत. तर कौतिक सारखे काही शेतकरी तिथं आहेत
आणि गावातल्या सार्वजनिक ठिकाणं पाडू नयेत यासाठी ते सरकारी अधिकाऱ्यांना विरोध करतात. आता पहा, इथं कंपनी नाहीये, कंपनीला जमीन तयार करून देण्याची जबाबदारी सरकारची, आणि म्हणून हा सरळ सरळ सरकारच्या विरोधात लढा आहे. म्हणजे पंढरीला पकडलं गेलेलं आहे, अधिकाऱ्यांसोबत भांडणं करताना पकडलं गेलेलं आहे. तो जेलमध्येही गेला आणि जेलमधून सुटला देखील. आणि राधाचं ओरडणं याचा अर्थ त्याचं घर पाडण्यात आलेलं आहे. कौतिक म्हणते प्रवेश 6वा आता सुरू होतो, कारण की पंढरीला भांडणं झाले आणि पंढरी जेलमधून सुद्धा सुटला. तर 6वा प्रवेश हा अगदी छोटा आहे आणि याच्यामध्ये कौतिक म्हणतो प्रवेश 6व्यामध्ये मुर्यानं 2 दिवसापासून चारा पाणी सोडलंय. प्रश्न तोच आहे. मुर्या जो आहे, बैल लंगडा सडलेला पाय असलेला, त्यानं चारा पाणी सोडलंय म्हणजे तो मरणासन्न झालेला आहे. जनाबाई म्हणते आता धरणच उरलंय, कुठून लिपावं. धरणच उरलंय म्हणजे धरण जर उरलं, एवढं मोठं धरण जर भेगा पडल्या, त्याला कुठून लिपता येईल. खूप मोठं संकट झालेलं आहे, आता त्याचा वाचणं शक्य नाही. दासू म्हणतो नाना आपलं वावर जाईल का आता. म्हणजे आणखीन सुद्धा एवढं होऊन सुद्धा हे टिकून आहेत त्याच ठिकाणी. आणि दासू जो छोटा मुलगा आहे तो म्हणतो की दादा आपलं वावर जाईल का आता आपलं शेत जाईल का. कौतिक म्हणतो नाही, आपला भाऊ गेलाय ना मंत्र्याला भेटायला, येईनच देव. म्हणजे हा जेलमध्ये गेला पंढरी आणि टिकून येऊन आता हा त्या सरकारी निर्णय बदलण्याच्या विरोधात आहे आणि तो मंत्र्याला सुद्धा भेटायला गेलाय, म्हणजे काहीतरी व्हावं अशी त्याची इच्छा. जनाबाई म्हणते मुरिया बरोबर सऱ्यानेच अन्न पाणी सोडलंय, त्या पोरायला तरी खा म्हणा ना. मुर्यासारखी सगळ्याची अवस्था झालेली आहे. कौतिक म्हणतो ए पोरांनो थोडाफार कुटका भाकर खाऊन घ्या. पोरांनो म्हणजे याचा अर्थ पंढरीसोबत आणखीन काही तरुण मुलं आहेत किंवा त्याच्या घरातले लोक आहेत. तितक्यात पंढरी हताश होऊन प्रवेशतो. किंवा पोरांनो म्हणजे कदाचित दासू आणि राधा अशी अपेक्षित असेल. पंढरी हताश होऊन प्रवेशतो. सर्व आश्चर्यमुद्रेने पाहतात, सर्व प्रश्नात पडलेले. म्हणजे पंढरी लढण्यासाठी अधिकाऱ्यांना भिडला, जेलमध्ये गेला, जेलमधून आला आणि शेवटी मंत्र्याला भेटायला गेला. आणि म्हणून दासू म्हणतो जिजा आपली जमीन हाय ना व हाय ना. नाना म्हणतो नाना अनिच्छेने ना ना आपली जमीन गेली. सर्वत्र स्तब्धता पसरते. म्हणजे याचा अर्थ मंत्र्याला भेटून आलेला आहे तो आणि मंत्री त्याला जे काय सांगायचे सांगतात आणि तो म्हणतो की आपली जमीन गेली. गोठ्यात बैल तडफताना दिसतो, 2 पाय खोडत आहे असे दिसते. म्हणजे याचा अर्थ तिकडे मेलेला आहे तो बैल. दासू म्हणतो आकांताने नाना आपल्या मुर्याला काय झालं बघा ना, तडफडायला लागलं. मुर्याकडे सर्व लोक जातात आणि मुर्या जीव सोडतो. स्तब्धपणे थांबतात. रंगमंचाच्या दुसऱ्या बाजूला राधा ओरडत येते. आई तिला सावरते, तिचे तोंड बंद करते. म्हणजे या ठिकाणी राधा जी आहे तिला पंढरीसोबतच्या भांडणाच्या काळामध्ये तिच्यावर काहीतरी अत्याचार झाले असावेत, अधिकारी किंवा कंपनीच्या लोकांकडून तिच्यावर बळजबरी झाली असावी आणि तिला वेड लागलं असावं असं आपल्याला इथं म्हणता येतं. कारण की रंगमंचाच्या दुसऱ्या बाजूला राधा ओरडत येते. राधानं ओरडत येण्याचं काही कारण नाही, परंतु इथं आपण फक्त अंदाज लावू शकतो की कदाचित असं झालं असावं किंवा असंही असू शकतं की मुर्या गेला आणि म्हणून ती राधा ओरडत आली असावी. परंतु या ठिकाणी मुर्या जो आहे तो सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था इथं दाखवण्यासाठी आलेला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे. जो शेतकरी एकेकाळी मालक होता, जो शेतकरी अत्यंत संपन्न होता, तो दुष्काळामुळे खंगत गेला, कर्जबाजारी झाला. जे जोडीनं राहायचे, जोडी म्हणजे बलुतेदार आणि शेतकरी हे सगळे एकत्रित गाव व्यवस्था होती, ती उद्ध्वस्त झाली. एकटा शेतकरीच गावामध्ये राहिला आणि त्या एकट्या शेतकरी सुद्धा दयनीय अवस्था झाली. तो कर्जबाजारी झाला आणि जेव्हा त्या शेतातून त्याला काढलं गेलं सेस सारख्या नियमाच्या आधारे, तेव्हा त्याचा अंत झाला असं
या एकांकिका लेखकानं सांकेतिक पद्धतीनं, सूचक पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या एकांकिकेचा शेवट झालेला दिसून येतो. प्रश्न याच्यामध्ये प्रवेश 5वा आणि 6वा हा अत्यंत वेगात लेखकानं लिहिलेला आहे. अत्यंत कमी शब्दामध्ये पुढच्या घटना आणि घडामोडी लेखकानं घडवलेल्या आहेत. आणि शेवटी पंढरीसुद्धा, कौतिकसुद्धा, जनाबाईसुद्धा स्वतःची शेती वाचू शकत नाहीत. आणि अशा पद्धतीने ही एकांकिका इथं संपते. आपण पुढच्या तासामध्ये या एकांकिकेचं अधिक विश्लेषण पाहूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.